हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज स्टार्ट करूया चेस्ट वर्कआउट. पहिला घेऊया आपण बार्बल बेंच प्रेस. आज देवाचा लेट आला आहे, त्यामुळे रोशन आणि मी वर्कआउट चालू केला. या व्हेरियंटमध्ये आम्ही टोटल 3 सेट मारले. त्यानंतर घेतलं आम्ही डंपेल बेंच प्रेस. या सेटमध्ये आम्हाला देवाचा जॉईंट झाला, तो लेट आला, त्यामुळे त्याला बोलू डायरेक्टली डंपेल बेंच प्रेसलाच आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही टोटल 3 सेट घेतले. त्यानंतर आम्ही घेतलं इन्क्लाइन बार्बल बेंच प्रेस युजिंग स्मिथ मशीन. लक्षात ठेवा, सगळ्या व्हेरियंट्समध्ये आपल्याला टोटल 3 सेट मारायचे आहेत. आज का सेट आला नाही. काल लेगला घोडे लावले आणि प्लस काल पार्टी केली रातभर, झोपलाय साला. तरी चला, देवाचा आणि रोशनला काय झालं समजत नव्हतं. खूप सिरियस वर्कआउट करत होते, काहीच बकचोदी नाही, काही नाही. ते बोलत आहेत काही मस्ती करायची नाही, आज गप सेट मारायचे. त्यानंतर आपण घेतलं इन्क्लाइन डंबेल बेंच प्रेस. ओके, नेक्स्ट. सेट घेतला चेस्ट टेबल डाउनवर्ड प्रेस युजिंग फंक्शनल ट्रेनर. कामाचं केलं नाही मला कधी उशीर पण ठेव, कारण की आता कसं आहे माहिती आहे, आता तिथं गेले होते आम्ही जगभरात कुठं पण. एलबॉट असं घे, एलबॉट हा का एलबॉट सोड.
त्यानंतर आपण घेतलं साईड डंबेल प्रेस. आज काय सगळ्यांच्या पालख्या उडलेल्या, सगळ्यांना झोपा कंप्लीट झाला नसल्यामुळे हे बोलत होते की काय आज आपण लास्टचे 2-2च सेट खेळूया. पण 2-2 सेटमध्ये पण आम्ही व्हेरियंट्समध्ये आम्ही रिपिटेशन जास्त घेतले. तुझा काय तुझा आहे हो त्यांचं त्यांची काहीतरी आहे ना बोललो तुझा काय लोकांचं सुद्धा आहे तुम्ही माझं हे लोकांचं काही सांगितलंय मला वाटतं तुम्ही आजकाल त्यानंतर घेतलं आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्कआउट झाल्यानंतर तुम्हाला कार्डिओ करणं गरजेचं आहे. कारण विदाऊट कार्डिओ विदाऊट तुमचं डाएट काही तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही वर्कआउट झाल्यानंतर पण कार्डिओ करू शकता किंवा सकाळी वर्कआउट करणार असाल तर संध्याकाळी पण तुम्ही कार्डिओ करता किंवा संध्याकाळी वर्कआउट करणार असाल तर सकाळी तुम्ही कार्डिओ करू शकता. कार्डिओमध्ये जास्त काही नाही, तुम्ही पूर्ण डेजमध्ये 10,000 स्टेप वॉक करा. चला चेक करूया आपण चेस्टला कसं पंप आलेला आहे. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.